ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरे नमः। जय जय रघुवीर समर्थ। श्रीमत दासबोध दशक 11वा भीमदशक समास 9वा उपदेश नाम श्रीराम समर्थ। आधी कर्माचा प्रसंग कर्म केले पाहिजे सांग कदाचित पडले व्यंग तरी प्रत्यवाय घडे। समर्थांनी या समासाची सुरुवात अतिशय सुंदर ओळीने केलेली आहे। समर्थ ते म्हणतात की प्रत्येक माणसाला सर्वप्रथम कर्म हे करावेच लागते, म्हणून जे मनुष्याला कर्म करायचे आहे ते त्याने व्यवस्थित केले पाहिजे। त्यात काही न्यूनता राहिली तरी दोष लागतो। म्हणून कर्म आरंभिले काही एक सांग घडिले, जेथे जेथे अंतर पडिले तेथे हरिस्मरण करावे। श्री समर्थ येथे सांगतात की म्हणून एखादे कर्म आरंभले असता ते काही प्रमाणात यथा सांग घडले, पण त्यात काही ठिकाणी जर चूक झाली असेल तेथे त्याने हरिस्मरण करून घ्यावे। तरी तो हारी आहे कैसा विचार पहावा ऐसा, संध्येपूर्वी जगदीशा 24 नामी स्वरावे। श्री समर्थ म्हणतात की पण ज्याचे स्मरण करावयाचे आहे तो हारी आहे तरी कसा याचाही विचार करणे आवश्यक आहे। संध्यास करण्यापूर्वी त्या जगदीशाची 24 नामे घेऊन त्याचे स्मरण करावे असे समर्थ या ठिकाणी सांगतात। 24 नामे सहस्त्रनामी अनंतनामी तो अनामी, तो कैसा आहे अंतर्यामी विवेके ओळखावा। समर्थ इथे सांगतात की ज्याची 24 नामे आहेत, एवढेच नव्हे तर सहस्त्रनामे काय पण अनंत नामे आहेत त्याची, तो वास्तविक नामरूपातीत आहे हे आपण विवेकाने अंतर्यामी ओळखून घ्यावे। ब्राह्मण स्नान संध्या करून आला, मग तो देवार्चनास बैसला, यथा सांगतो पूजिला प्रतिमा देव। श्री समर्थ म्हणतात की एखादा कर्माचा ब्राह्मण येथे स्नान संध्या करून येतो आणि नंतर देवार्चनास बसतो, त्यावेळी देव म्हणून तो यथासंग अशा प्रतिमेचे पूजन करतो। नाना देवाच्या नाना प्रतिमा लोक पूजिती धरून प्रेमा, ज्याच्या प्रतिमा तो परमात्मा कैसा आहे। समर्थ येथे सांगतात की नाना देवाच्या नाना प्रतिमा असतात, लोक प्रेमाने त्या प्रतिमाचीही पूजा करतात, पण ज्या प्रतिमेची आपण पूजा करतो तो परमात्मा आहे तरी कसा हे जाणून घेतले पाहिजे। ऐसे ओळखले पाहिजे ओळखून भजन कीजे, जैसा साहेब नमस्कारीजे ओळखल्या उपरी। श्री समर्थ या ठिकाणी म्हणतात की याप्रमाणे त्या परमात्म्याचे खरे स्वरूप जाणून मग त्याचे भजन पूजन केले पाहिजे। जसे मालक कोण आहे हे ओळखल्यानंतर त्यास आपण नमस्कार करतो, तैसा परमात्मा परमेश्वर बरा ओळखावा पाहून विचार, तरीच पाविजे पार भवसागराचा। श्री समर्थ म्हणतात की त्याप्रमाणे विचार करून परमात्मा परमेश्वर कसा आहे हे जाणून घ्यावे आणि या ब्रह्मरूपी अशा भवसागरातून तरून जावे। पूजा घेता ती प्रतिमा अंगा येतो अंतरात्मा, अवतारी तरी निजधामा येऊन गेले। श्री समर्थ म्हणतात की प्रतिमेची पूजा केली तरी ती अंतरात्म्यास पावते। भगवंताचे अवतार किंवा अवतारी पुरुष या जगात येऊन कार्य करून परत निजधामास जातात। परी ते निजरूपी असती, ते निजरूप ते जगज्योती, सत्वगुण ते समनती जाणती कळा। श्री समर्थ म्हणतात की
ते निजरूपाने असतात आणि निजरूप म्हणजेच जगज्योती होय. शुद्ध सत्वगुण आणि जाणती कळा असेही तिला म्हणतात. ते कळेची पोटी देव असती कोट्यान कोटी, या अनुभवाच्या गोष्टी प्रत्यय पहाव्या. श्री समर्थ म्हणतात की त्या जाणते कळीच्या म्हणजेच जगज्योतीच्या पोटीच कोट्यानुकोटी देव असतात. या गोष्टीचा जाणत्या लोकांनी अनुभव घेऊन पहावा. देहपुरा मूळचे ईश, म्हणून तया नाव पुरुष, जगामध्ये जगदीश तैसा ओळखावा. श्री समर्थ म्हणतात की या देहरूपी पुरामध्ये जो ईश असतो त्याला संबंधानेच पुरुष असे म्हणतात. तोच जगाच्या संदर्भात जगदीश म्हणून ओळखला जातो. जाणीव रूपे जगदांतरे, प्रस्तुतवर्ती शरीरे, अंतकरण विष्णू येणे प्रकारे ओळखावा. श्री समर्थ म्हणतात की जगातील सर्व प्राण्याच्या शरीरात जाणीव रूपाने राहून जो त्या शरीरांना कार्यप्रमाण करतो तोच अंतकरण रूपी विष्णू होय. या प्रकारे त्यास जाणून घ्यावे. तो विष्णू आहे जगदांतरी, तोची आपुले अंतरी, करता भोगता चतुरी अंतरात्मा ओळखावा. श्री समर्थ म्हणतात की जो विष्णू या प्रकारे सर्व जगातील प्राण्याच्या अंतर्यामी असतो तोच आपल्या अंतरात असतो आणि तोच करता भोगता असणारा अंतरात्मा होय. हे चतुर पुरुषांनी जाणून घ्यावे. एके देखे हुंगे चाखे, जाणून विचारे ओळखे, कित्येक आपुले पारिखे जाणत आहे. श्री समर्थ म्हणतात की तोच इंद्रियाच्या द्वारे ऐकतो, पाहतो, हुंगतो, चाखतो, सर्व जाणून विचाराने पदार्थ ओळखतो. तसेच विचाराने आपला कोण आणि परका कोण हेही जाणतो. एकची जगाचा जिव्हाळा, परी देह लोभाचा अडथळा, देह संबंधे वेगळा अभिमान धरी. श्री समर्थ म्हणतात की सर्व जगाची जीवनकाला म्हणजेच अंतरात्मा एकच असून देह लोभाच्या अडथळ्यामुळे देहाच्या संबंधाने आपण इतराहून वेगळे आहोत असा अभिमान तो धरतो. उपजे वाडे मरे मारी, जैशा उचलता ती लहरीवरी लहरी, चंचळ सागरी भरोवरी त्रैलोक्य होत जाते. श्री समर्थ या ठिकाणी सांगतात की सागरात जशा एका मागोमाग एक लाटा येत राहतात त्याचप्रमाणे तो अंतरात्मा निरनिराळे देह धारण करतो. त्याची वाढ होते, ते देह मरतात किंवा इतरास मारतात. अशा प्रकारे त्या चंचळ अशा आत्मारूपी सागरातील लाटाच्या रूपाने त्रैलोक्याची उत्पत्ती स्थिती लय होत राहतात. त्रैलोका वर्तवितो एक, म्हणून त्रैलोक्य नायक, ऐसा प्रत्ययाचा वेक पाहना कैसा. श्री समर्थ या ठिकाणी सांगतात की संपूर्ण त्रैलोक्याला तो अंतरात्मा चालवितो, म्हणूनच त्याला त्रैलोक्य नायक असे म्हणतात. विवेकाने याचा अनुभव घेऊन पहा. ऐसा अंतरात्मा बोलिला, परी तोही तत्वामध्ये आला, पुढे विचार पाहिजे केला महावाक्याचा. श्री समर्थ म्हणतात की असा हा अंतरात्मा सर्व शक्तिवान असला तरी तो तत्वामध्येच अंतर्भूत होतो, म्हणून पुढेही महावाक्याचा विचार निरंतर करतच राहिली पाहिजे. आदे देखिला देहधारी, मग पहावे जगदांतरी, तयाचेनी उपरी परब्रह्म पावे. श्री समर्थ म्हणतात की आधी देहधारी जो अंतरात्मा त्याचा शोध घ्यावा, नंतर जगदांतरी त्याचा शोध घेत असता अचानक परब्रह्माची प्राप्ती होते. परब्रह्माचा विचार होता निवडे सारासार, चंचळ जाईल हा निर्धार चुके राखी. श्री समर्थ या ठिकाणी सांगतात की सारासार विचाराने परब्रह्म संबंधी विचार करू लागल्यानंतर ते चंचळ राहणारच नाही. उत्पत्ती स्थिती संहार जाणं, त्याहून वेगळा निरंजन, येथे ज्ञानाचे विज्ञान होत आहे.
समर्थ म्हणतात की जे चंचल आहे त्यालाच उत्पत्ती स्थिती संहार हे विकार असतात. त्याहून निरंजन परमात्मा हा वेगळा असतो. त्याला जाणणे यालाच विज्ञान म्हणतात. अष्टदेह धानमान जाणून झाली या निर्शन पुढे वरे निरंजन विमळ ब्रह्म. श्री समर्थ सांगतात की पिंडाचे 4 आणि ब्रह्मांडाचे 4 मिळून सर्व अष्टदेहाचा जेव्हा निराश होतो तेव्हा केवळ निरंजन विमळ ब्रह्म तेवढे उरते. विचारेचे अनन्य झाला पाहणारा विन प्रत्यय आला तेही वृत्ती निवृत्तीला बरे पहा. श्री समर्थ म्हणतात की विचाराने ऐक अनुभवावे. हा अनुभव घेणारा निराळा कोणी नाही असा निश्चय झाला तरी पण अतिसूक्ष्म अशा वृत्तीचाच होय. तिचाही लय झाला पाहिजे. येथे राहिला वाच्यांश पाहून सांडिला लक्षांश लक्षांशासारिखा वृत्तिलेश तोही गेला. श्री समर्थ या ठिकाणी सांगतात की येथे वाच्यांश म्हणजे शब्दार्थ मावळतो, अनुभवाहून लक्षांशी मागे पडतो आणि लक्षांशाबरोबर त्या अतिसूक्ष्म वृत्तीचाही लय होतो आणि अर्थातच परब्रह्माशी ऐक्य होते. इति श्रीदासबोधे गुरु शिष्य संवादे उपदेश निरूपणाम समास 9वा. जय जय रघुवीर समर्थ. ओम श्री गुरु दत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. 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 जय सद्गुरु. ओम श्री गुरु दत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. 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 ओम श्री गुरु दत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः.
ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। 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 जय सद्गुरु। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। 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 जय सद्गुरु। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। 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 ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः।
ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. जय सद्गुरु. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. 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 जय सद्गुरु. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. 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 जय सद्गुरु. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः.
ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। 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 जय सद्गुरु। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। 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 जय सद्गुरु। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। 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 ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः।
ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। जय सद्गुरु।